मला ना साडी नेसायला खूप जास्त आवडतं। साडीमध्ये सुंदर दिसावं असं सुद्धा मला वाटतं। पण जेव्हा मी साडी नेसते तेव्हा साडी कोणत्या फॅब्रिकची नेसायची, कशी नेसायची, त्यावरती दागिने कसे घालायचे, हेअरस्टाईल कशी करायची यामधलं मला काहीच माहिती नाही। सुद्धा असा गोंधळ होतो का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। साडी नेसल्यानंतर आपण कशा प्रकारे आकर्षक दिसू शकतो याविषयीचा टिप्स असणारा हा व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओ खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नंबर 1 फॅब्रिक। जर तुम्हाला साडीमध्ये आकर्षक दिसायचं असेल तर तुम्ही साडीचं फॅब्रिक कोणतं निवडताय हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। आपण आपल्या बॉडी टाइप प्रमाणे साडीचं फॅब्रिक निवडलं पाहिजे। म्हणजेच काय, जर तुम्ही थोड्याशा हेवी वेटच्या असाल तर साडीचं फॅब्रिक निवडताना जॉर्जेट असेल, शिफॉन असेल, सॅटिन असेल, क्रेप असेल अशा प्रकारच्या सॉफ्ट फॅब्रिकच्या साड्या तुम्ही निवडायच्या आहेत। या साड्यांचा फायदा असा होतो की या साड्या इझिली नेसल्या जातात, इझिली आपण त्या कॅरी करू शकतो। शिवाय या साड्यांमध्ये स्लिमर इफेक्ट मिळण्यासाठी, टॉलर इफेक्ट मिळण्यासाठी खूप जास्त मदत होते। त्यामुळे जर तुम्ही हेवी वेटच्या असाल तर अशा प्रकारच्या सॉफ्ट फॅब्रिकच्या साड्या तुम्ही निवडायच्या आहेत। या उलट जर तुम्ही खूप जास्त बारीक असाल तर बारीक मुलींसाठी किंवा बारीक लेडीजसाठी साड्या निवडताना ज्या साड्या थोड्याशा स्टिफ असतात, जसे की कॉटन असेल, सिल्क असेल, ऑर्गॅन्झा असेल, अशा प्रकारच्या स्टिफ फॅब्रिकवाल्या, जाड फॅब्रिकवाल्या साड्या तुम्ही निवडायच्या आहेत। यामुळे काय होतं, तुमची बॉडी थोडीशी फुल्लर ॲपेअर होते आणि त्यामध्ये साडीमध्ये तुम्ही आकर्षक दिसण्यासाठी, सुंदर दिसण्यासाठी नक्कीच मदत। नंबर 2 साडी घेताना नेहमी लक्षात ठेवा, ज्या साड्यांवरती मोठमोठ्या प्रिंट असतात, खूप मोठमोठ्याली डिझाईन असते, अशा प्रकारच्या साड्या शक्यतो अवॉइड करा। कारण काय होतं, अशा प्रकारच्या साडीमध्ये तुमचा लुक हा थोडासा फुल्लर ॲपेअर होतो आणि कुठेतरी तुम्हाला एक एजेड लुक येतो। त्यामुळे जर तुम्हाला साडीमध्ये यंग दिसायचं असेल, आकर्षक दिसायचं असेल तर साडी निवडताना ज्या साड्यांवरती छोट्या छोट्या प्रिंट असतात, खूप छोटे छोटे डिझाईन्स असते किंवा प्लेन साड्या असतात, अशा प्रकारच्या साड्या तुम्ही निवडा। त्यामध्ये तुम्ही यंग दिसण्यासाठी, स्मार्ट दिसण्यासाठी, आकर्षक दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल। नंबर 3 नेहमी लक्षात ठेवा, साडी निवडताना ज्या साड्यांच्या बॉर्डर ह्या खूप मोठमोठ्या असतात, अशा प्रकारच्या साड्या शक्यतो अवॉइड करा। कारण काय होतं, अशा प्रकारच्या मोठ्या बॉर्डरवाल्या साड्यांमुळे तुमची जर तब्येत जास्त असेल तर त्यामध्ये तुमची तब्येत ही अजून जास्त दिसते। जर तुमची उंची कमी असेल तर त्यामध्ये तुम्ही अजून बुटके असल्यासारखं दिसतं। त्यामुळे साडीची बॉर्डर निवडताना ज्या साड्यांच्या बॉर्डर ह्या छोट्या असतात किंवा विदाऊट बॉर्डरवाल्याच्या साड्या असतात, तशा प्रकारच्या साड्या तुम्ही निवडा। यामध्ये तुमचा लुक हा स्मार्ट दिसण्यासाठी, आकर्षक दिसण्यासाठी आणि उठून दिसण्यासाठी नक्कीच मदत। 4 साडीचा ब्लाउज। आता साडीचा ओव्हरऑल लुक हा पूर्णपणे ब्लाऊजवरती डिपेंड असतो। जर तुमचा ब्लाऊज हा खूप सुंदर असेल, परफेक्ट फिटिंगचा असेल तर तुम्ही कितीही हलक्यातली साडी घातलेली असू द्या तरीसुद्धा तुमचा लुक हा सुंदरच दिसणार आहे। पण या उलट जर तुम्ही कितीही भारी साडी घातलेली असू द्या पण त्यावरचा ब्लाऊज जर परफेक्ट फिटिंगचा नसेल, परफेक्ट मापाचा नसेल तर तुमचा लुक हा अजिबात चांगला दिसणार नाही। त्यामुळे ब्लाऊजची फिटिंगसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे। आता तुम्ही बघा, जर आपला ब्लाऊज खांद्यांमधून उतरत असेल, आर्म्समध्ये थोडासा लूज होत असेल किंवा पाठीमधून ब्लाऊज उचलत असेल तर अजिबात ते दिसायला चांगलं नाही दिसत, कुठेतरी गबाळ्यासारखा लुक आपल्याला येतो। त्यामुळे ब्लाऊजची फिटिंगसुद्धा खूप जास्त महत्त्वाची आहे। परफेक्ट फिटिंगचाच ब्लाऊज तुम्ही स्टिच करायचा आहे। 5 ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन्स। आता जर तुम्हाला साडीमध्ये आकर्षक दिसायचं असेल, सुंदर दिसायचं असेल, सगळ्यांमध्ये उठून दिसायचं असेल, ज्या ब्लाऊज डिझाईन्स ह्या ट्रेंडिंगमध्ये आहेत तशा प्रकारचेच ब्लाऊज तुम्ही स्टिच करून घ्यायचे आहेत। बऱ्याच लेडीजला बघितलेलं आहे, ज्या ब्लाऊज डिझाईन्स ह्या आउट ऑफ ट्रेंड झालेल्या आहेत, जसं की लेसवाले ब्लाऊज असतात किंवा खूप साऱ्या डिझाईनवाले ब्लाऊज असतात, तशा प्रकारचे ब्लाऊज वेअर करतात। पण अशा प्रकारच्या ब्लाऊज डिझाईन्स ह्या आउट ऑफ ट्रेंड झालेल्या आहेत। नेहमी लक्षात ठेवा, जेवढे तुम्ही तुमच्या ब्लाऊजचे नेक हे सिंपल ठेवाल तेवढाच तुमचा लुक हा आकर्षक दिसणार आहे। त्या ब्लाऊजच्या नेकमध्ये ज्या ट्रेंडिंगमध्ये डिझाईन्स आहेत, जसं की बोटनेक शिवू शकता, हॉल्टर नेकलाईन शिवू शकता, स्क्वेअर असेल किंवा डीप व्ही नेक असेल, अशा प्रकारच्या ब्लाऊज डिझाईन्स तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। यामध्ये तुमचा लुक हा अधिक आकर्षक दिसण्यासाठी मदत होईल। बरोबर स्लीव्जमध्ये तुम्ही सेमी पफ ट्राय करू शकता, फुल पफ ट्राय करू शकता, फ्रिलवाले ब्लाऊज ट्राय करू शकता। अशा प्रकारे डिफरंट ट्रेंडिंगमध्ये ज्या ब्लाऊज डिझाईन्स आहेत त्या तुम्ही ट्राय करायच्या आहेत। अशा प्रकारच्या ब्लाऊजमुळे साडीमध्ये तुमचा लुक आकर्षक दिसण्यासाठी, सुंदर दिसण्यासाठी खूप जास्त मदत होईल। नंबर 5 साडी ड्रेपिंग। आता आपण साडीसाठी ब्लाऊज निवडला, साडीसाठी फॅब्रिक निवडलं, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण साडी कशा प्रकारे नेसतोय हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। आता साडी ड्रॅपिंगमधली सगळ्यात पहिली स्टेप आहे ती आहे पेटिकोटची निवड। आता मी बऱ्याच लेडीजला बघितलेलं आहे, त्या काय करतात, आत्तासुद्धा झालरवाले किंवा खूप जास्त घोलदार पेटिकोट यूज करतात। पण काय होतं, जेव्हा आपण अशा प्रकारची पेटिकोट यूज करतो यामध्ये आपली साडी ही अजिबात चापून चुपून नेसली जात नाही किंवा आपली साडी कुठेतरी फुगल्यासारखी दिसते आणि प्रॉपर शेप आपल्या साडीला अजिबात
अजिबात दिसत नाही। याशिवाय याचा दुसरा ड्रॉबॅक म्हणजे जेव्हा आपण अशा प्रकारचे पेटिकोट नेसतो, या पेटिकोटला नाडी दिलेली असते, अशा प्रकारचे पेटिकोट हे पोटाला खूप जास्त रुतले जातात आणि त्यामुळे आपल्या पोटाला व्रण सुद्धा पडतात। त्यामुळे अशा प्रकारचे पेटिकोट शक्यतो तुम्ही अवॉइड करा। तर मार्केटमध्ये खूप सुंदर सुंदर स्लिम फिटवाले पेटिकोट आहेत, लायक्रा फॅब्रिकमधले पेटिकोट आहेत। पेटिकोट असतात ते एकदम स्ट्रेचेबल असतात किंवा एकदम कम्फर्टेबल असतात, आपल्या बॉडीला एकदम छान असे फिटेड बसतात। यामध्ये आपली साडी छान चापून चुपून नेसली जाते आणि आपल्या साडीमध्ये आपला लुक हा कर्वी दिसण्यासाठी खूप मदत होते। शिवाय या पेटिकोटला नाडी नसल्यामुळे आपल्या कमरेला अजिबात हे आवळले जात नाहीत। एक प्रकारच्या पेटिकोटमध्ये जर तुम्हाला कम्फर्टेबल वाटत नसेल तर पेटिकोट निवडताना ए लाईनमध्ये पेटिकोट येतात, जे की खूप जास्त घोळदार नसतात। अशा प्रकारचे पेटिकोट तुम्ही निवडा, त्यामध्ये सुद्धा तुमची साडी ही चापून चुपून नेसली जाण्यासाठी खूप मदत। नंबर 6, आता जर तुम्ही हेवी वेटचे असाल तर साडी नेसताना नेहमी लक्षात ठेवा, मिड वेस्टला साडी अजिबात नेसायची नाही, लो वेस्टला साडी अजिबात नेसायची नाही, तर तुम्ही हाय वेस्टला साडी नेसायची आहे। याचं कारण पण मी तुम्हाला सांगते। जेव्हा तुमचं वजन हे जास्त असतं, तुमचा पोटाचा भाग थोडासा वाढलेला असतो आणि तुम्ही हाय वेस्टला जेव्हा साडी नेसता तेव्हा तुमचा पोटाचा जो वाढलेला भाग आहे तो साडीमध्ये पेटिकोटमध्ये हाईड होतो। त्याचा दुसरा फायदा म्हणजे तुमची जी लोअर बॉडी आहे ती थोडीशी लांब दिसते आणि यामध्ये तुम्ही उंच असल्यासारखे सुद्धा दिसता। त्यामुळे जर तुमची तब्येत जास्त असेल, तुमची उंची कमी असेल तर हाय वेस्टला साडी नेसायची आहे। यामध्ये तुमचं पोट हाईड होण्यासाठी आणि तुमची तब्येत त्यामध्ये कमी दिसण्यासाठी खूप जास्त मदत होते। नंबर 7, हेअरस्टाईल। आता तुम्ही कितीही छान साडी घातलेली असू द्या, कितीही छान मेकअप केलेला असू द्या, तो तेव्हा सुंदर दिसणार आहे जेव्हा तुम्ही हेअरस्टाईल चांगली करणार आहात। कारण कधी कधी काय होतं, आपले केस प्रॉपरली धुतलेले नसतात, त्यामुळे आपले केस तेलकट दिसायला लागतात किंवा खूप जास्त चंपू चंपू दिसायला लागतात। जेव्हा पण कधी तुम्ही साडी नेसणार असाल त्या दिवशी तुम्ही तुमचे केस छान शॅम्पूने वॉश करा। जेव्हा तुमचे केस सिल्की स्मूथ शायनी असतील तेव्हा तुमचा ओव्हरऑल लुक सुद्धा त्यामध्ये खूप सुंदर दिसणार आहे। त्यामुळे शॅम्पूने प्रॉपरली तुमचे केस वॉश करायचे आहेत। हेअरस्टाईल करताना खूप जास्त ओढून ताडून पुढून हेअरस्टाईल अजिबात करायची नाही। तर तुम्ही कुठलीही हेअरस्टाईल करू शकता, पफ हेअरस्टाईल करू शकता, मिडल पार्टिंग करू शकता, साइड पार्टिंग करू शकता, तुम्हाला जी आवडते ती तुम्ही हेअरस्टाईल करू शकता। खूप जास्त टाईट हेअरस्टाईल अजिबात करायची नाही, थोडीशी लूज हेअरस्टाईल करा। यामध्ये तुमचा लुक हा आकर्षक दिसण्यासाठी, सुंदर दिसण्यासाठी नक्कीच मदत। नंबर 8, दागिने। आपल्या साडीचा ओव्हरऑल लुक हा तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा आपण साडीवरती दागिने घालतो। आता बऱ्याच लेडीजला वाटतं की आपण साडीवरती खूप सारे दागिने घातले तरच आपला लुक हा सुंदर दिसेल आणि आपण त्यामध्ये छान दिसेल, तर असं अजिबात नसतं। साडीवरती जेवढे तुम्ही जास्त दागिने घालाल तेवढा तुमचा लुक हा बल्की दिसणार आहे। तुम्ही मिनिमलिस्ट म्हणजे कमीत कमी ज्वेलरी घालाल तेवढा तुमचा लुक हा सेटल दिसण्यासाठी, रॉयल दिसण्यासाठी आणि आकर्षक दिसण्यासाठी मदत होणार आहे। या साडीमध्ये आकर्षक दिसण्यासाठी तुम्ही कोणते दागिने निवडू शकता, तर तुम्ही टेम्पल ज्वेलरी वेअर करू शकता किंवा स्टेटमेंट ज्वेलरी असते तशा प्रकारची ज्वेलरी घालू शकता। कुंदनवाली ज्वेलरी असेल किंवा मॅट फिनिशिंगमध्ये गोल्डमध्ये ज्वेलरी येते तशा प्रकारची ज्वेलरी तुम्ही यूज करू शकता। आता साडीवरती दागिने कसे निवडावे यावरतीचा डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तुम्ही नक्की जाऊन चेक। तुम्ही साडी नेसता तेव्हा साडीवरती तुम्ही बेल्ट नक्की यूज करा, जे न्यूट्रल कलरमध्ये मेटॅलिक टोनमध्ये जे बेल्ट येतात तशा प्रकारचे बेल्ट तुम्ही यूज करू शकता। या बेल्टमुळे तुमचा वेस्ट एरिया जो आहे तो स्लिम ॲपेअर होतो, तुमची कंबर निमुळती दिसण्यासाठी मदत होते आणि साडीमध्ये तुमचा लुक हा कर्वी दिसण्यासाठी आणि त्यामध्ये तुम्ही आकर्षक दिसण्यासाठी सुद्धा नक्कीच मदत होते। त्यामुळे ही टिप सुद्धा तुम्ही नक्की। नंबर 9, फुटवेअर। आता जर तुमची फ्रेम छान उंच दिसत असेल तर अशा उंच फ्रेमवरती साडी खूप सुंदर दिसते आणि त्यामध्ये आपण आकर्षक सुद्धा दिसतो। तुमची उंची जर कमी असेल तर जेव्हा तुम्ही साडी नेसणार असाल तर तुम्ही साडीवरती हिल्स नक्कीच यूज करू शकता। आता जर तुम्हाला पेन्सिल हिलमध्ये जर कम्फर्टेबल वाटत नसेल तर तुम्ही बॉक्स हिल यूज करू शकता। यामुळे काय होईल, तुम्ही उंच पण दिसाल आणि हिल्समध्ये तुम्हाला कम्फर्टेबल पण वाटेल। नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा पण कधी तुम्ही साडी नेसणार असाल तेव्हा साडी नेसायच्या आधी पायामध्ये फुटवेअर नक्की यूज करा। कारण काय होतं, जेव्हा आपण फुटवेअर न घालता साडी नेसतो आणि साडी नेसल्यानंतर जेव्हा आपण फुटवेअर घालतो तेव्हा काय होतं, साडीवरती उचलली जाते आणि ते दिसायला अजिबात चांगलं नाही दिसत। फुटवेअर घाला आणि मगच साडी नेसायला घ्या। यामुळे तुम्हाला साडीची उंची किती ठेवायची आहे हे लक्षात येईल आणि तुमचा साडीमधला ओव्हरऑल लुक सुंदर दिसण्यासाठी, स्मार्ट दिसण्यासाठी खूप जास्त मदत होईल। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। लाईक करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवावेत असं तर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल। आजपुरतं एवढंच, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह। तोपर्यंत थँक्यू।